पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ भाषणाचा विषय नाही, तर तो आहे अनेक घरांचे दुःख, अनेक आईवडिलांचे अश्रू आणि अनेक तरुणांची हरवलेली स्वप्ने. तर तो विषय आहे नशेच्या आहारी जात असलेली तरुणाई. मित्रांनो, आपला भारत देश एक तरुण देश म्हणून ओळखला जातो. भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. परंतु जेव्हा याच भारतात आईवडील आपल्या मुलांसाठी स्वप्ने पाहतात, माझा मुलगा मोठा अधिकारी होईल, माझी मुलगी नाव कमावेल, आणि अचानक ते स्वप्न जेव्हा धुळीस मिळते, कारण तो मुलगा किंवा ती मुलगी व्यसनाच्या अंधारात हरवलेली असते, मग कसं सावरायचं स्वतःला त्या आईवडिलांनी, आणि कसं असणार या भारताचं भविष्य? काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, बंद झाल्या शिक्षण जाहिराती, जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीच खेळ म्हणाला. जॅकी सुद्धा गायछाप खातो, तोही तेच म्हणाला. जॅकी सुद्धा गायछाप खातो, तोही तेच म्हणाला. जंगली रमी पे आओ ना महाराज डायलॉग हाही फेमस झाला. गुटख्यामुळे धारीवाल सुद्धा इतका श्रीमंत झाला. गुटख्यामुळे धारीवाल सुद्धा इतका श्रीमंत झाला. परंतु या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला. परंतु या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला. व्यसन हळूहळू आयुष्य पकडत जाते, मन अस्वस्थ होते, शरीर कमकुवत होते, आईवडिलांचा विश्वास तुटतो आणि शेवटी तरुण स्वतःलाच हरवून बसतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या आणि स्वराज्याचे तोरण बांधले, परंतु ते निर्व्यसनी होते. म्हणून त्यांनी लहान असतानाच रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि आताचे तरुण लहान असताना तर सोडाच हो, पण तारुण्यात सुद्धा ते समाजाची सेवा करू शकत नाही. आताचे तरुण हर हर महादेव म्हणण्याऐवजी नशेत धुंद होऊन म्हणताय, आवाज वाढव डीजेवाला, तुला तुझ्या आईची शपथ आहे. ही गंभीर परिस्थिती आज या अहो, असं वाटतं भले पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतःकरणातून, या मनातून माझ्या राजाला साथ घालावी, सांगावं, विचारावं की राज कशी पकडली हो बलाट ढालन तलवार. राज, आज हा तुमचा मावळा जहाचा कप उचलतानाही हात थरथर कापतोय. राजा, तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे होतात. राज, आज हा तुमचा मावळा पाण्याची तहान ही बियरने पिऊन भागवतोय. राज, बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. असा एखादा प्रश्न मनाला पडतो ना, त्यावेळी नुकतेच काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमध्ये काव्य संमेलन ऐकण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी काव्य संमेलन ऐकत असताना आमच्या 14 ते 20 वयोगटातली पोरं कविता सांगायला येत होती आणि कविता सांगून परत जात होती. त्यातलंच एक 15 ते 20 वयोगटातलं पोरग कविता सांगायला आलो आणि त्याच्या कवितेचं नाव होतं प्रेमाला उपमा नाही. त्याने कविता म्हणायला सुरुवात केली आणि आमच्या पोराच्या डोक्यात एकच, प्रेमाला उपमा नाही, उपम्याला साखर नाही, साखरेला ऊस नाही, ऊसाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही, विजेला पैसा नाही, पैशाला नोकरी नाही, नोकरीला डिग्री नाही, डिग्रीला शिक्षण नाही, शिक्षणाला कॉलेज नाही, आणि कॉलेजात मुली नाही, मुलींचं प्रेम नाही, प्रेमाला उपमा नाही. अशी गंभीर परिस्थिती आज या महाराष्ट्राची झाली. आजचा युवक म्हणतो, आहे तरुण तर घे मजा करून, आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून. आजच्या युवकांचे विचार असे झालेले आहेत. परंतु मला असं वाटतं आजच्या युवकाचा विचार असायला हवा, आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू भरून, आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू भरून, बेरोजगारीच टाकू पुरून, गोरगरिबांना सोबत धरून, आणि स्वतःला तेव्हाच म्हणता येईल या देशाचे तरुण. सोशल